हमारा भोकरदन येथील आजचा जो शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करा आणि भरीव मदत करा या मागणीच्या साठी म्हणून जो राष्ट्रवादी काँग्रेसने या ठिकाणी मोर्चा आयोजित केला, त्या मोर्चाला आपल्यामध्ये आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांताध्यक्ष सन्माननीय शशिकांतजी शिंदे साहेब, आपल्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते तथा माजी पालकमंत्री राजेश भैया टोपे, ज्यांनी नुकतंच आपल्याला मार्गदर्शन करून गेले ते आदरणीय आमदार रोहितदादा पवार, आमचे सहकारी खासदार निलेशजी लंके साहेब, युवक काँग्रेसचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शेख महबूब भाई आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आज आपण हा मोर्चा काढला ते आपल्या भागाचे माजी आमदार आदरणीय चंद्रकांतजी दानवे साहेब, माजी आमदार संजयजी वागचौरे साहेब, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे सन्माननीय डॉक्टर निसारजी देशमुख साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले जगन्नाथजी काकडे किसान सेलचे प्रदेश अध्यक्ष आणि व्यासपीठ मला माफ करेल सन्माननीय व्यासपीठ, खरं तर अजून खूप भाषणं आपल्याला ऐकायची आणि आत्ताशी 3 भाषणं झाली सुधाकरराव, हां, आणि मी पण आत्ताशीच बोलायला चालू केलं, परंतु इथं प्रदेशाध्यक्ष असताना मी फार मोठं लांबलचक भाषण करावं असा संकेतही नाही आणि मी करणारही नाही, परंतु दानवे साहेबांनी सविस्तर मार्गदर्शन केलंय आणि व्यासपीठावरच्या नेते मंडळीचे सगळ्यांचे नावही घेतले, ते सर्व मान्यवर आणि तुम्ही उपस्थित असलेले सर्व जाफराबाद आणि भोकरदन तालुक्यातील शेतकरी बांधव आणि मित्र, खरं तर जी मागणी आपण या ठिकाणी केलेली आहे, पिकं वाहून गेली त्याला 50,000 रुपये द्या, जमीन खरडून गेली त्याला 1,00,000 रुपये द्या, त्याचबरोबर ज्या विहिरी खचल्या नदीकाठच्या असतील त्या ज्या विहिरीत खचल्या वाहून गेल्या त्यालाही 5,00,000 रुपये वेगळे मंजूर करा, कर्जमाफी करा आणि आपले दोन्ही तालुके ओले दुष्काळ म्हणून जाहीर करा, अशा ज्या वेगवेगळ्या मागण्या घेऊन आज आपण हा मोर्चा काढला। सर्वप्रथम आपल्या भागाचा खासदार या नात्याने मोर्चा राष्ट्रवादीचा आहे आणि मी काँग्रेसचा आहे, पण शेतकरी हे याला जात नाही, धर्म नाही, पंथ नाही आणि पक्ष नाही, त्याच्याकरता अर्ध्या रात्री चंद्रकांत दानवे जर म्हणले की मी इथं मोर्चा काढतोय शेतकऱ्यांच्यासाठी कल्याणकडे तुम्ही या, मी ते व्यासपीठ पाहणार नाही, हा राष्ट्रवादीचं व्यासपीठ आहे का काँग्रेसचं व्यासपीठ आहे, तिथं अर्ध्या रात्री दानवे साहेब तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करायला मी तयार आहे आणि आपण मला आज बोलवलं त्याबद्दल आपल्यालाही धन्यवाद देतो की आपण सांगितलं की आपण या मोर्चाला या आणि मला अशा पद्धतीच्या मोर्चामध्ये तुमचा खासदार या नात्याने मला यायला आवडलं याच्यासाठी की नाही आपण शेतकऱ्यांच्यासाठी चाललोय तिथं गेलं पाहिजे। म्हणून सरकारला माझी विनंती राहील की आमचा भोकरदन तालुका आणि जाफराबाद तालुका इथं दानवे साहेब म्हणले त्याप्रमाणे अतिवृष्टी झाली नाही असा रिपोर्ट वर पाठवला गेला, मी जिल्हाधिकाऱ्याला लंके साहेब निवेदन दिलं आणि सांगितलं अख्खा जिल्हा पाण्याखाली आहे, आता कोणतं मोजमाप लावता पाण्याचं, आणि इथली गंमत अशी आहे इथं अनेक ठिकाणी पर्जन्यमाप मोजायला मशीनच नाही, ते जे माप असतं ते नाही, आणि आता आम्ही काय म्हणू लागलो पंचनामे करू लागले, पंचनामे येतील, अरे दादा हो अख्खा जिल्हा पाण्याखाली गेला, आता कशाचा पंचनामा करताय, सगळ्या शेतात पाणी आहे, शिवारात सगळ्या पाणी आहे आणि पुन्हा वेगळे पंचनामे कशाचे, तुझ्या शेतात काय पीक आहे
त्याच्यात पाणी आलं का बघायचे. अरे तुझ्या शेतात काय पीक आहे याची पाहणी करायला जेव्हा तलाठी आणि ते गेले, त्यांचं जे मोजमाप आहे ते सुद्धा झालं नाही. ई पीक पाहणी, शिंदे साहेब आमच्या जिल्ह्याची ई पीक पाहणी अशी आहे, जर रेणुकाई पिंपळगावला जर तलाठी गेला आणि ई पीक पाहणी करायला लागला तर ते मशीन दुसऱ्या सर्कलचं दाखवतं, ह्या सर्कलचं दाखवतच नाही. असा उलटा खेळ या सरकारने मांडलेला आहे. आणि म्हणून मी फार लांबलचक भाषण न करता आपल्याला शिंदे साहेबांना ऐकायचं, पण टोपे साहेबांना ऐकायचं. मी उद्या जर या सरकारने काही मंजूर केलं नाही तर आपण पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून जिल्ह्याला सुद्धा एखादा मोठा मोर्चा काढायचं काम पडलं तर आपण सगळेजण जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा एक वेगळा मोर्चा काढू आणि जालना जिल्हा हा ओला दुष्काळ घोषित करा, या पद्धतीची भूमिका आपण सगळे मिळून घेऊया. दानवे साहेबांनी सगळेच मुद्दे कव्हर केलेले आहे, मला पुन्हा वेगळं भाषण करायचं नाही. परंतु त्या दगडी चाळीवर बोललो नाही तर म्हणले खासदाराचं काय भानगड आहे, माझी आजी मिळाले की काय एकत्र. आपल्याकडे चर्चालाही लवकर होतात दानवे साहेब. म्हणून मी सांगू इच्छितो, इथं काही जे चाललं शिंदे साहेब ते बिना पैशाने चाललं नाही. साधी कामगाराला संसार उपयोगी किट देतात ना, त्याच्या सुद्धा 1500 रुपये घेतात हो. हे वाईट आहे. आणि ते पैसे तिकडे जातात चाळीमध्ये. आता बाकी तर पैसे जास्तच आहे. मग म्हणजे एक ती पेटी येते ना कामगाराला द्यायची, त्याचे सुद्धा पैसे सोडत नाही. तर विहीर, घरकुल काय योजना असतील त्याच्यात तर पैसेच पैसे. बाथरूमला 12,000 म्हणतो इकडून, त्याच्यातले 5,000 काढतात म्हणले. कशाचा भाव काय आहे. तर मी पूर्ण आता संभाजीनगरमध्ये बरेच दिवस काम करायची संधी मला मिळाली, विधानसभेवर पण होतो. पण मला जाफराबाद, भोकरदन इतका बट्ट्याबोळ आणि भ्रष्टाचार कोणत्याही तालुक्यात आणि जिल्ह्यात दिसला नाही. आणि मी जास्त वेळ द्यायला तयार आहे. तुम्ही मला सांगा कधी येऊ. तुम्ही म्हणले तर पाहिजे सुधाकर राव. बिलकुल बिलकुल हरकत नाही. मला सांगायचं हे होतं की कशाचाही भ्रष्टाचार जर कुठं असेल आपल्याला पाहायला मिळतो तर ते आपल्या भोकरदन आणि जाफराबाद मध्ये पाहायला मिळतो. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला दिशा समितीची मीटिंग घेतली लंकेसाहेब मी. त्या दिशा समितीमध्ये तीच परिस्थिती. आता कोणीतरी म्हणलं पत्रकार बांधव 9,000 विहिरी मंजूर झाल्या. 2024च्या अगोदर शिंदे साहेब आमच्या दोन्ही तालुक्याला शेतकऱ्याला विहिरी मिळाल्या नाही. दानवे साहेबांनी मला सांगितलं या तालुक्याला विहिरीच नाही 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्षापासून. आम्ही लोकसभेमध्ये जाहीरनामा काढला की आम्ही निवडून आलो तर विहिरी द्यायला चालू करू. लगेच आपण निवडून आल्या आल्या इथल्या आमदारांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली, मी पण विहिरी वाटेल म्हणे. आता अरे गेले 10 वर्ष कुठे गेला होता बाबा तू. परंतु शेतकऱ्याला अजिबात काही द्यायचं नाही, नाही तर तो सुधरेल. आणि ते सुधारला तर आपल्या पोकाटी बसतो की काय ही भीती या मंडळीला वाटते. आणि म्हणून मागासलेला आमचा तालुका कसा ठेवायचा, त्या शेतकऱ्याला मागं कसं राहू द्यायचं, ही भूमिका या पिता पुत्रांनी घेतलेली आहे. आणि म्हणून मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की येणाऱ्या काळात जिथं कुठं आपल्याला संघर्ष उभा करायचं काम पडेल त्यावेळेला निश्चितपणाने आपण जाऊ. आणि एक जाता जाता एक मुद्दा सांगतो की जी वोट चोरी आहे, दानवे साहेब आपण पराभूत झालात. असा कसा फरक पडतो की जिथं आपण लोकसभेमध्ये एवढी मोठी लीड आपल्याला देता आणि ती लीड भरून काढून दानवे साहेबांचे मतं विधानसभेला कमी होतात, म्हणजे आपल्या चंद्रकांत दानवे साहेबांचे काय कारण आहे. याच्यामध्ये मोठी वोट चोरी आहे. राहुल गांधी साहेबांनी शोधून काढली आहे. पवार साहेबांनी सुद्धा ती आपल्याला मागच्या YB सेंटरच्या मीटिंगमध्ये सांगितली. आणि वस्तुस्थितीला धरून आता आपल्याला सुद्धा आपल्या गावाचे मतं तपासावे लागेल की इथं बोगस मतं किती नोंदवले. आपल्या भोकरदनमध्ये, आपल्या जाफराबादमध्ये जे गावं मंडळचे, जे गावं सर्कलचे, त्या गावात किती मतं बोगस नोंदवली गेली ते सुद्धा बघावं लागेल. तुम्ही बघा येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये निश्चितपणाने निकाल वेगळे लागलेले राहतील. आणि ती यादी 25-25 हजार मतं वाढले लोकसभा आणि विधानसभेच्या फरकामध्ये. एवढे मतं आले कुठून. आणि म्हणून येणाऱ्या काळात आपल्याला जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर परिषद आणि नगर पंचायता याच्यावर सुद्धा आपल्याला भविष्यात फोकस करावा लागेल. ही या प्रसंगी सांगतो. पुन्हा एकदा ज्या शेतकऱ्यांच्यासाठी हा मोर्चा काढला त्याचा तुमचा खासदार म्हणून
माझा भक्कमपणाने पाठिंबा याला तर आहेच, परंतु येणाऱ्या काळात सुद्धा आपल्याला रस्त्यावर उतरायचं काम पडलं तर कल्याण काळे आपल्या सोबत आहे एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.